नमस्कार मित्रांनो, आज मैदान होणार आहे, आदतचं मैदान होणार आहे. नारायणपूर या ठिकाणी मैदान होणार आहे. हे मैदान आदतचं आहे बरं का मित्रांनो. आणि आता सगळ्यांना एक उत्सुकता असेल की काल 3 फेरं पळाला ह्या बादशाह, आज पळेल का? काय वाटतं, पळेल होय? कारण 10 तारखेला एक मुळशीत मोठं मैदान आहे. त्या मैदानामध्ये कदाचित पाळणार नाही असं वाटतंय. बकासूर काय सांगू शकत नाही आहे, कारण मोहिल शेट्टी यांच्या एका रिलेटिव्हचं एक लग्न आहे, त्याच्यामुळे तिकडे सुद्धा जाऊ शकतील अशी माहिती मिळते. म्हणजे मोहिल शेट्टी तिकडे जाऊ शकतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बकासूर आज पळू बी शकेल किंवा नाही पण पळू शकेल. आता ते मैदानामध्ये गेल्यानंतर समजेल. परंतु काय अशी माहिती मिळाली की काल आपलं फॅन्स होते ना काल बकासूरवर, यांना विचारलं कसं काय नियोजन कसं काय, तर ते म्हणते ते आज महाराज पळेल एखाद्या वेळेस असं सांगितलं जातं आहे. बघूया आता महाराज पळतोय का बकासूर पळतोय. या 10 तारखेला मोहिल शेट एखाद्या वेळेस लग्नाला जातील किंवा नाही, त्यांच्या मित्राच्या किंवा रिलेटिव्हच्या त्याच्यावर ठरेल. कारण की लय मोठं मैदान आहे 10 तारखेला. तर बघूया काय होतं आहे. तत्पूर्वी जाणून घेऊया की काल मैदान पार पडलं बकासूर तिथं पळाला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि सलग 3 मैदानी गुलाल, चेष्टा नाही आहे. आणि तो एक आपला व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. मग लोकांनी ग्रुपवरती ह्याच्यात नाही का, मी असा ते फाड्या असा वर हे केलेला. आता ते गाणं कुठलं होतं काय सगळ्यांना माहीत आहे. काय माणसं खतरनाकच आहे ते बाबा. चला असू द्या, काय बसलेली काढत आमची इज्जत अशी उडवते ती ग्रुपवर असं. म्हणजे मी टाकतो ना फाड्या बिड्या असा. जाऊ द्या, चला असू द्या, तेवढा खेळ चालतो तेवढं, ते अशी मजा पाहिजे. आणि बकासूर आज पळेल का नारायणपूर या ठिकाणी. आणि एक मित्रांनो थोडंसं काय माझ्याकडून एक चूक झाली. एक काय झालं, ते मैदान नाशिकचं 22 तारखेला आहे. मला वाटलं आजच मैदान आहे, त्याच्यामुळे मी कालच सांगितलं की पैर होणार आहे ते काय होणार ते. त्याच्याबद्दल सॉरी बरं का मित्रांनो. काय झालं माझ्याकडून मिसअंडरस्टँडिंग झाली. आता तिकडे तो व्हिडिओ पडला करा, आता जाऊ द्या, चला पडल्यावर पडला, आता काय तेव्हा तेवढं जाऊ द्या, तेवढं माझ्याकडून चूक झाली. काल बक्षिसांचा किती वर्षाव झाला आहे बघितलं आहे सगळ्या महाराष्ट्रानं. आणि किती फॅन्स प्रेम करतात आपल्यावरती. नंबर आहे 95 61 11 99 40वर. गुगल पे फोनपे करू शकताय बक्षीस आवडला तर आपलं काम. आणि नावं तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी आजपर्यंत जेवढे बक्षीस पाठवले त्यांची नावे मी घेतलीत काल. व्हिडिओ नक्की बघा. आणि आज बकासूर पळाला तर पायरा कोण असू शकतो. आदतमधलाच नंदी आहे, एक तिकडचाच नंदी आहे, लक्ष्य नावाचा आदतमधला. चर्चा होते बकासूरच्या पायऱ्याची लक्ष्य नावाच्या नंदीसोबत किंवा महाराजचा पायरा एक सांगितलं जाते की तेजा, आदत किंग तेजा आहे, तिकडचाच नंदी आहे. बघूया आता त्या भागातलाच, बघूया काय होते. कारण की सगळ्या महाराष्ट्राला लक्ष्य आणि तेजा आदतमध्ये 2 वासरं आहे ती आज पळणार आहे. ती तिकडं महाराजवर किंवा बकासूरवर दोघातला तरी एक पळणार आहे असं वाटतंय मला. बघूया काय होते. कारण की सगळ्यांना उत्सुकता असते की आता बकासूरची अपडेट काय. कारण की काल 3 फेरे पळा, आज पळेल का सांगू शकत नाही. बकासूर खतरनाक आहे. आनंदी बैलगाड्या शर्यतीतला सलग 3-4 दिवस पळला आहे तो आणि गुलाल मिळवला आहे. असं आनंदी होणे नाही. आणि आता उन्हाळ्याचं पण दिवस हळूहळू जायला लागलेत, आभाळ यायला लागले, ढगाळ वातावरण व्हायला लागले. त्याच्यामुळे काय नाही, आता नंदी पाळणार तर बकासूर पाळणार, त्याचा दिवस चालू झाले. ती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, उन्हाचा काढाका असला की बकासूर थोडंसं डिम येतो, सगळ्यांना वाटतं असं. परंतु नाही, पण आता ऊन नाही आहे, मैदानामध्ये आभाळ आहे, त्याच्यामुळे बकासूर आता चला कसं पळतो बघूया. आता पेडगावचं मैदान येते 21 जूनला. आणि 21 जूनला सगळ्या महाराष्ट्राचा उत्सुकता आहे की ते मैदान कधी पार पडतं आहे, कसं पार पडतं आहे. तर असू दे, चला आज लक्ष्य आणि तेजा बकासूर किंवा महाराजसोबत दिसू शकतील. लाईव्ह लॉट रात्री पडलेत, पैरेकऱ्यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी असू शकतील. आता सगळे म्हणते की लाईव्ह लॉट का नाही सांगितलं. लाईव्ह लॉट सांगायचं कारण एक म्हणजे आपण थोडंसं जरा लेट उठलो. काय झालं तुम्हाला माहिती आहे, इंस्टाग्रामवरती मी लाईव्ह होतो, बॅटबॉल खेळत बसलो. रात्री तर क्रिकेटच्या मॅच असतात आपल्या गावात, बसायचं टाईमपास करत काहीतरी काय करायचे. आणि बघूया काय होतं आहे. आजचं मैदान 1 लाख रुपये बक्षीस आहे. STC लाईव्ह या चॅनलवरती पुन्हा एकदा मैदान आहे. आणि आपल्या भागामध्ये मैदान आहे का नाही जरा थोडंसं कमेंट्समध्ये सांगा. आज कुठं साताऱ्यामध्ये कुठल्या चॅनलवरती पिथरीलावरती असेल कमेंट्समध्ये सांगू शकताय. कराड भाग असेल, कुठं भाग असेल
बघूया आज बकासूर महाराज जर पाळले तर पैरा लक्ष आणि तेज आहे, बघूया काय होते.